नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर आता आपण गणपती बाप्पा तर बसवले, तर गणपती बाप्पाची उत्तर पूजा किंवा विसर्जन कसे करायचे. तर काय काय म्हणजे काय कायच्या आहे नाही का पद्धतीनुसार नाही का, कोणाचा 1.5 दिवसाचा असतोय, कोणाचा 5 दिवसाचा, कोणाचा 7 दिवसाचा, तर कोणाचा अनंत चतुर्थीपर्यंत. म्हणजे ऋषीपंचमीच्या दिवशी कोणी करतात, कोणी गौरी विसर्जनच्या दिवशी करतात, कोणी अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन करतात. तर गणपती बाप्पाचे विसर्जन कसे करायचे, तर ते पूजाविधी कशी करायची, उत्तर पूजा कशी करायची. तर आपण आचमन करून घ्यायचं. म्हणजे आचमन करण्यासाठी आपल्याला जे जे साहित्य लागत आहे ते साहित्य आपण पहिले घेऊन बसायचे. कारण पूजेला बसल्यानंतर आपण उठायचं नाही उत्तर पूजा करताना. तर फुलं लागतात, नंतर ना एक पाण्याचा कलश भरून घ्यायचा, अक्षता घ्यायच्या, परत नंतर एक चमचा घ्यायचा छोटासा आणि एक तामण घ्यायचं. तर उत्तर पूजा करताना आपण आचमन कसे करायचे, तर डाव्या हातातून उजव्या हातात पाणी ओतून घ्यायचे. पहिले ओम केशवान्मा, ओम माधवान्मा, ओम गोविंदान्मा असे नाही का मंत्र म्हणायचे आणि लास्टमध्ये ते पाणी आपण ताटामध्ये सोडून द्यायचे. आणि नंतर आपण अक्षता हातामध्ये घ्यायचे आणि गणपती बाप्पांना म्हणायचे, गणपती बाप्पा, आमच्याकडून जी आमची साधी भोळी सेवा तुमची झाली आहे, तर तुम्ही आमची साधी भोळी सेवा तुम्ही मान्य करा आणि ती अक्षता आपण गणपती बाप्पाच्या चरणापाशी ठेवायच्या आहेत. नंतर ना आपण ज्या वेळेला आपण म्हणजे मूर्तीमध्ये आपण प्राणप्रतिष्ठापना केली, तर मूर्तीमध्ये आपण प्राण आणलं, तर आपण ते नाही का म्हणजे ते मूर्तीमधलं प्राण आपण काढून घ्यायचे आणि नंतर ना मग मूर्तीचं आपण विसर्जन करणार आहोत. तर त्याच्याबरोबर आपण ज्या ज्या वस्तू म्हणजे आपण कलश स्थापना केली होती, नंतर ना छोटा गणपती केला होता, नंतर ना आपण दीपपूजन वगैरे केलं होतं, तर त्याचीही उत्तरपूजा आपण करायची आहे. तर उत्तरपूजा आपण कशी करणार आहोत, तर पहिलं आपण दिव्याची उत्तरपूजा करायची. दिव्याला आपण हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आणि अक्षदा हळदी कुंकू वाहून घेतल्यानंतर आपण एका फुलाला हळदी कुंकू लावायचे आणि फूल आणि अक्षदा त्या दिव्यापाशी ठेवायच्या आणि म्हणायचं म्हणजे आपल्याला ओम दीपम प्रज्वलम, नंतर ना हळदी कुंकू व्हायचे आणि आपल्या मराठीमध्ये आपण हे मंत्र बोलायचे. नंतर ना दिव्याची उत्तरपूजा झाल्यानंतर आपण कलशाची उत्तरपूजा करायची. कलशाला आपण हळदी कुंकू लावून घ्यायचे, अक्षदा व्हायच्या, नंतर फूल व्हायचं आणि दीप नाही का ओवाळून घ्यायचं. नंतर असेच आपण घंटीनाद ठेवलेला असतो, घंटीनादचंही आपण तसेच हळदी कुंकू व्हायचं, फूल वगैरे व्हायचं, अक्षदा व्हायच्या, दीपनं परत दिव्यानं वगैरे ओवाळून घ्यायचं. नंतर ह्या सगळ्यांची उत्तरपूजा झाल्यानंतर आपण जेव्हा गणपती विसर्जन करतो, तर तेव्हा प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार नाही का आपण गणपतीबरोबर सिदोरी देतो. कोण पोहे देतो, दही पोहे, नंतर कोण चिरमुरे देतो. आमच्याकडे आम्ही चिरमुरेच घेऊन जातो. तर नाही का असं सगळं आपण ते घेऊन जायचं आहे. त्याच्याबरोबर जे निर्माल्य म्हणजे जे आपण अक्षदा, नंतर ना आपण जे दुर्वा वगैरे जेवढ्या आपण 11 दिवसच्या दुर्वा ठेवलेल्या आहेत, त्या दुर्वा, हार वगैरे, नंतर ना प्रसादा म्हणजे काय काय मोदक वगैरे काही जे ठेवलेलं आहे निर्माल्य, तेही गणपती बाप्पाबरोबर द्यायचं आहे, कारण ते पाण्यामध्ये सोडायचे आहेत. तर ही सगळी उत्तरपूजा झाल्यानंतर आपण या सगळ्या वस्तूंची पूजा केल्यानंतर आपण गणपती बाप्पाची नंतर ना सुपारीची जी सुपारी म्हणून गणपती बाप्पाचा अभिषेक केला आहे, नंतर ना मग त्याची पूजा करून घ्यायची आहे. तर त्यालाही आपण पाणी वगैरे व्हायचं आहे. नंतर ना हळदी कुंकू, नंतर पुष्पं समर्पयामी, दीपम समर्पयामी, धूपम समर्पयामी, नैवेद्यं समर्पयामी, असं सगळं नाही का दाखवून वगैरे असं म्हणायचं आहे. तर गणपती बाप्पाची ती उत्तरपूजा झाली आपली. ही उत्तरपूजा करताना आपण ते एक फूल घ्यायचं आणि गणपती बाप्पांना म्हणजे जी मूर्ती असते त्याच्यावरती आपण पाणी काही शिंपडू शकत नाही, म्हणजे पाण्यानं असं नाही काही करू शकत नाही. तर फुलावरती पाणी घ्यायचं, नंतर मोठ्या मूर्तीलाही आपण असं पाणी वगैरे व्हायचं, नंतर ना अक्षदा, हळदी कुंकू, सिंदूर वगैरे लावायचा. नंतर गणपती बाप्पाला ओवाळायचं, दीप म्हणजे दिव्यानं वगैरे ओवाळून वगैरे घ्यायचं. घेतल्यानंतर ना आपण ते नंतर त्या मूर्तीला थोडीशी तिथं आपण हलवायची, म्हणजे हलवली की आपण म्हणजे नाही का उत्तरपूजा म्हणजे त्यातले प्राण नाही झाल्यागत नाही का गेलं. आता म्हणजे आपण प्राणप्रतिष्ठापना केलेली, तर ते आपण हलवल्यामुळं ते आपण गणपती बाप्पाचं विसर्जन केल्यागत झालं. तर नंतर ना आपण मग ती मूर्ती उचलून न्यायची आणि नंतर मूर्ती उचलायच्या अगोदर आपण आरती वगैरे करून घ्यायची. आपण सकाळी आरती केली असली तरी जाताना एकदा आरती करायची आहे. तर आरती केल्यानंतर ना गणपती बाप्पांना आपण म्हणायचं आहे, म्हणजे एक म्हणायचं गणपती बाप्पांना, यथा देवांगण सर्वस्व पूजा मादनं पार्थवीम इष्टकारणं प्रसिद्धार्थ पुनरागमच. म्हणजे गणपती बाप्पा तुम्ही पुढल्या वर्षीही आमच्या घरी लवकर या, असं असं नाही का, हा संस्कृतमध्ये म्हणून मराठीमध्ये आपण असं म्हणायचं आहे.
नंतर गणपती बाप्पाचा जय जयकार करायचा आणि आपण गणपती बाप्पांना नाही का घ्यायचं उचलून आणि ज्याच्याबरोबर आपण जे ताट नंतर पूजेचं ताटही घेऊन जायचं आहे. कारण पूजेचं ताट आपण तिथं आपण ज्या ठिकाणी आपण नाही का विसर्जन करणार आहोत नदीमध्ये, नाहीतर नाही का आपलं गणपती कसं नाही का छोटासा गणपती असेल तर घरामध्ये सिटीच्या ठिकाणी आपण टप्पामध्ये पाणी वगैरे घेऊन त्या टपाला वगैरे जरा थोडंसं नाही का डेकोरेशन करून थोडं फुलं वगैरे असं सजावट करून आपण त्याच्यामध्ये विसर्जन करू शकतो. आणि ती मूर्ती आपली नाही का ह्याची असेल म्हणजे उच्या मातीची असेल तर ती नाही का पाण्यामध्ये लगेच विरघळते, 2-3 तासानंतर विरघळते आणि मग ती मातीचं नाही का पाणी आपण आपल्या झाडांना बागेमध्ये नाही का असं झाडांना म्हणजे फक्त तुळशीला फक्त घालायचं नाही ते पाणी, नाहीतर आपण कोणत्याही झाडांना वगैरे ते नाही का घालू शकतो पाणी. तर कारण त्याच्यामुळं नाही का आपलं म्हणजे ते देवबाप्पाचं हे पण नाही होणार आणि ते झाडामध्ये नाही का हे होऊन जाईल. आणि प्लास्टिक ऑफ पॅरिसचे असेल तर ते काही होणार नाही, तर आपण तिथे बाहेरच नदीमध्ये वगैरे नेऊन तिचं विसर्जन केलं पाहिजे. आणि विसर्जनच्या ठिकाणी आपण पाट वगैरे घेऊन गेलेलो असतो तिथं बाप्पाची मूर्ती ठेवायची. नंतर आपण गंध अक्षदा हळदी वगैरे व्हायचं आणि नंतर आपण डबल आरती करून घ्यायची गणपती बाप्पाची. आणि गणपती बाप्पाचं विसर्जन करताना गणपती बाप्पाचं तोंड आपल्याकडे करायचं आणि मग विसर्जन करायचं. तर पहिल्यांदा आपण गणपती बाप्पांना 3 वेळा असं बुडवून वरती घ्यायचं, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया असं करत म्हणायचं. आणि मग ती मूर्ती आपण 3 वेळा झाल्यानंतर किंवा 5 वेळा झाल्यानंतर मग खाली अशी सोडून द्यायची. आणि कधीही आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करताना आपल्याकडं मूर्तीचं तोंड ठेवायचं, पुढं ठेवायचं नाही. तर अशा प्रकारे आपण विसर्जन करायचं. आणि जातानाही आपण गणपती बाप्पा घेऊन जाणार आहोत म्हणजे चालत किंवा असं गाडीमधून, तर गणपती बाप्पा मोरया म्हणायचं.